तर बघा, आज कृषी दिन. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो. पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात जेव्हा नांगर चालतो तेव्हा देश चालतो. नमस्कार, मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे. आज 1 जुलै वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्मदिवस. महाराष्ट्र सरकार कृषी दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपण कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊ. आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं काय कृषी दिन आहे तर बघा, 1 जुलै 1913 मध्ये वसंतराव नाईक साहेबाचा जन्म झाला आणि 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. सर्वाधिक काळ 1963 ते 1975 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. आणि शरदचंद्र पवार साहेबांनी आहे ना, त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून 1989 मध्ये निर्णय घेतला. शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की वसंतराव नाईक साहेबाचा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करायचा. काय होते वसंतराव नाईक साहेब तर बघा की वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला. शेतकरी हा कारखानदार व्हायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. खते आणि पाण्याचं व्यवस्थापन, उपलब्धता जर करून देणारा जर मुख्यमंत्री कोण असेल तर वसंतराव नाईक साहेब. आणि त्यांच्या काळामध्ये हरित क्रांती झाली. शेतीला जोडून असणारा व्यवसाय दुग्ध व्यवसाय, म्हणून श्वेत क्रांतीचे जनक, हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे कोण तर वसंतराव नाईक साहेब. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय की महाराष्ट्र सरकारनं यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्थेसाठी सर्वात प्रथम 22 जून 1960 मध्ये कुठली समिती स्थापन केली असेल तर वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली. आणि त्रिस्तरीय शासन व्यवस्था, त्रिस्तरीय पंचायत राज वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनं 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रात निर्माण झालं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की रोजगार हमी योजनेचा जनक कोण तर वसंतराव नाईक साहेब. 72 मध्ये दुष्काळ पडला आणि रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून लोकांना काम देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि म्हणूनच भारताचे कृषी संत अशी उपाधी एक साहित्यिक होते एकनाथराव पवार यांनी दिली. शेतकऱ्याच्या बांधावर कृषी दिन साजरा 2011 पासून त्यांच्या संकल्पनेतून करण्यात आला असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि अशा कृषी दिनाच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.